नमस्कार मंडळी, कसे आहात? मी रुपाली तुम्हा सर्वांचे मनातील महाभारत या सत्रात पुनश्च स्वागत करते. याचे वाचन जरी मी करत असले तरी याचे लेखन सचिन नाईक यांनी केले आहे. मंडळी, आज आपण एकलव्याला समजून घेऊ. एकलव्याचा जन्म राजघराण्यात झाला होता, पण तो मुख्य प्रवाहातल्या राजघराण्यात नव्हता. तो निषाद समाजाचा होता. वनात राहणाऱ्या, शिकारींवर जगणाऱ्या लोकांचा. त्याचे वडील हिरण्यधनू हे निषादांचे राजा होते. म्हणजे एकलव्य गरीब नव्हता, पण समाजाच्या नजरेत तो उच्चही नव्हता. निषाद राजा हिरण्यधनूचा मुलगा असलेला एकलव्य धनुर्विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्यांकडे गेला, पण त्याला नाकारलं गेलं. कारण त्याची क्षमता कमी नव्हती, तर त्याचा जन्म योग्य नव्हता. पण एकलव्य थांबला नाही. तो जंगलात गेला, द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार केली आणि तिलाच गुरु मानून स्वतःच सराव सुरू केला. कोणी शिकवायलाही नव्हतं, कोणी सुख दाखवायलाही नव्हतं, तरीही त्याने स्वतःला इतकं घडवलं की त्याचं कौशल्य पाहून द्रोण आणि राजकुमारही थक्क झाले. आता इथे मुख्य वळण येतं. द्रोणाचार्यांनी त्याला विचारलं, तुझा गुरु कोण आहे? आणि एकलव्याने निसंकोच उत्तर दिलं, आपण. इथेच त्याने स्वतःचं स्थान ठरवलं. तो शिष्य होता, जरी प्रत्यक्ष शिकलेला नव्हता. आणि मग द्रोणांनी गुरुदक्षिणा मागितली, अंगठा. प्रश्न इथे उभा राहतो, ज्याने शिकवलंच नाही त्याला दक्षिणा का? पण एकलव्याच्या मनात हा प्रश्नच नव्हता. कारण त्याच्यासाठी गुरु म्हणजे शिकवणारा नव्हे, तर ज्याच्यामुळे तो घडला तो. त्यामुळे त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःचा अंगठा कापून दिला. द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा मागून एकलव्यावर अन्यायच केला होता. तरी एकलव्य पुढे अंगठ्याच्या बाजूच्या दोन्ही बोटांनी आधुनिक कुशल धनुष्य चालवायला शिकला. ही विद्या पूर्ण महाभारत काळात फक्त एकलव्य आणि द्रोणाचार्य यांच्याकडेच होती. अंगठा मागणं हे चुकीचंच होतं, पण पुढे एकलव्याने काय केलं? एकलव्याच्या मनात अन्यायातून जो प्रतिशोधाची ठिणगी पेटली, त्याचं काय झालं? पुढे एकलव्यही चुकलाच की. एकलव्य जरासंधाचा सेनापती झाला. जरासंध हा कंसाचा सासरा होता. कृष्णाने जरासंध वध घडवून आणला, म्हणून जरासंधासोबत त्याने कृष्णाच्या राज्यावर आक्रमण केलं आणि तो मारला गेला. दंतकथेनुसार पुढे एकलव्याचा जन्म दृष्टोद्युम्न द्रौपदीचा भाऊ म्हणून झाला आणि तो द्रोणाचार्यांचा मृत्यूचा कारण ठरला. हरिवंश पुराणानुसार एकलव्य आणि पौंडररथ दोघांनी द्वारकेविरोधात कट रचला. पौंडररथने कृष्णाला अडकून ठेवले आणि इकडे एकलव्याने द्वारकेवर आक्रमण केले. पुढे पौंडररथला हरवून कृष्ण द्वारकेत गेला आणि त्याने एकलव्याला हरवले. एकलव्य पुढे द्वीपावर पळून गेला. पुढे एकलव्याचा उल्लेख इंद्रप्रस्थासाठी केलेल्या यज्ञात होतो. तिथे तो उपस्थित होता. महाभारत आद्या पर्वात कृष्णाच्या हातून एकलव्याचा मृत्यू झाला असे म्हटले जाते. तर हा होता एकलव्य. आपले अभिप्राय मला कमेंटमधून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि हो, तुम्ही माझे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटापट करा, म्हणजे त्यावर येणारे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही बरं का.
चला तर मंडळी, परत अशाच एका पात्राला घेऊन तुमच्यासमोर राहील. नमस्कार.